राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभेचे प्रतोद अनिल पाटील आपल्यासोबत आहेत। खरं तर आमदार अपात्रतेचा आज महत्त्वाचा निर्णय होतोय आणि याच सगळ्या विषयाच्या अनुषंगाने नेमकं त्यांची काय प्रतिक्रिया हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर आज एक महत्त्वाचा निर्णय होणार आहे आमदार अपात्रतेसंदर्भातला। काय वाटतं, काय निर्णय होईल? नाही, मला असं वाटतं की हा निर्णय जो असेल तो पूर्ण देशाला या बाबतीमध्ये एक प्रकारची दिशा देणारा निर्णय असणार आहे। आणि विधानसभेचे अध्यक्ष हे स्वतः वकील आहेत, कायद्याचं त्यांना पुरेपूर नॉलेजसुद्धा आहे। त्यामुळे दुपारचा जो निर्णय होणार आहे तो अतिशय पारदर्शी आणि योग्य पद्धतीने तो होईल। 4 वाजेपर्यंत आपल्याला सगळ्यांना थांबावं लागेल। पण सगळ्यात महत्त्वाची बाब, राष्ट्रवादीचं देखील आता लवकरच सुनावणी पार पडणार आहे, त्याच्यावर काही याचा परिणाम होईल? एक पहिली गोष्ट सर्वात महत्त्वाची की आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या कायद्याला धरून, घटनेला धरून आत्तापर्यंत आम्ही इलेक्शन कमिशन असेल किंवा अध्यक्षांकडे अपात्रतेसाठी टाकलेला अर्ज असेल याच्यावरती कायदेशीर बाबीला धरून आत्तापर्यंत आम्ही कार्य केलेलं आहे। आणि त्या पद्धतीने आजच्या निकालाला जो काही असेल त्याच धर्तीवरती पुढे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षाची सुनावणी झाल्यानंतर तिथे सुद्धा आम्हाला न्याय मिळेल। उद्धव ठाकरेंनी या सगळ्या विषयासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। अध्यक्षांना मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यामुळं अध्यक्ष आणि एकनाथ शिंदे यांची मिलीभगत आहे असा थेट आरोप त्यांना केला। नाही, आता ज्यावेळी किनाऱ्याला आपली नाव लागत नसेल तर अशा पद्धतीचे वक्तव्य उद्धव ठाकरे साहेबांकडून अपेक्षित आहेत। निर्णय काय होईल, आपण किती कमजोर आहोत, आपल्या पक्षाचं धुळीस किती आपण सगळे मिळून मिटवलेलं आहे हे त्यांच्या बाब लक्षात आलेली आहे। त्यामुळे अशा पद्धतीचं एक माइंड गेम ज्याला म्हटलं जातं, लोकांमध्ये असं चित्र निर्माण करायचं की ह्या स्वरूपाचं भेट झाली म्हणून हा निर्णय असा होऊ शकतो, याचा अर्थ उद्धव ठाकरे साहेबांना त्यांच्या वकिलांनी स्पष्टपणे काय निर्णय येऊ शकतो याची कल्पना दिली असेल। त्याच्यासाठी ती एक रणनीती असेल, बाकी त्याच्यात दुसरा काही अर्थ काढण्याची गरज नाही। देवेंद्र फडणवीस म्हणतात की सरकार स्थिर राहील, सरकारला काय होणार नाही, याचाच अर्थ शरद पवार म्हणले की अध्यक्षांच्या भूमिकेबद्दलच संशय निर्माण होतो। प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आत्ता आपले येणाऱ्या काळामधले निर्णय हे त्यांच्या वकिलांनी स्पष्टपणे सांगितल्यानंतरच ही भूमिका, मग कोणत्याही गटाचे असतील, कुठल्याही पक्षाचे असतील किंवा अपक्ष असतील किंवा पक्ष नसलेले असतील, ते सगळे ह्याच पद्धतीची भूमिका मांडतील। कारण त्यांच्या वकिलांनी दिलेला हा सल्ला त्यांना पटलेला आहे। त्यामुळे निर्णय त्यांना अपेक्षित आहे काय येऊ शकतो, त्यांच्या बाजूने किती आमदार आहेत, खासदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, पक्षातले कार्यकर्ते आहेत, पक्षातले पदाधिकारी आहे, याची पूर्ण त्यांना कल्पना आहे। आणि ते ऑन पेपर इलेक्शन कमिशन किंवा विधानसभेच्या अध्यक्षांकडे असलेलं पिटिशन याच्यामध्ये जवळपास सबमिट झालेलं आहे, त्यांना पक्का अंदाज आहे, म्हणून हे वक्तव्य आहे। शेवटचा प्रश्न, शरद पवारांना काल तुमच्या सर्वांबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहेत, इतरांच्या बाबतीत माहीत नाही, पण जे कारणीभूत होते सत्तेत सहभागी होताना, ज्यांना निर्णय घ्यायला भाग पाडलं, त्यांना मात्र कायमचे दरवाजे बंद आहेत असं स्पष्ट मत त्यांना काल व्यक्त केलं। दरवाजे उघडायलाच कोण सांगतंय? कायमचे दरवाजे बंद उघडे, पहिली गोष्ट येणाऱ्याला वाटलं पाहिजे की आपल्याकडे आलं पाहिजे असं। दरवाजे उघडे काय, अख्खे दरवाजे बिल्डिंग धासळून सगळं दरवाजे उघडं करून ठेवलं तर येणाऱ्याची इच्छा असली पाहिजे। कोण जायला तयार आहे तिथे? कशाकरता जाणार आहे? आमचा अजितदादांच्या नेतृत्वावरती पूर्णपणे विश्वास आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचा त्यांच्यावरती विश्वास आहे। त्यामुळे जो काम करणारे, लोकांना उपयोगी ठरणारे, लोकांच्या विकासाचा ध्येय ठेवून चालणारा व्यक्तिमत्व आहे, त्याच्यावर विश्वास आहे, आम्ही त्याच्याबरोबर राहणार। त्यामुळे कुणी कितीही दरवाजे उघडे ठेवले आणि मग बंद करायचं ठरवलं तरी जाणारे कुणी तयार नाही आहे। उलट येणारे ती काय दरवाज्यातून बाहेर किती येतील याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। संपर्कात आहे का? संपर्कात म्हणण्यापेक्षा सातत्याने जी गळचेपी होते की 2-3 नेत्यांचा, आता काही नेते जे आहेत त्या नेत्यांच्या माध्यमातून जे पक्षाला डॅमेज केलं जातं आहे, त्या डॅमेजला कंटाळून बरेचसे त्यातले नेते जे आहेत ते नेते येणाऱ्या काळामध्ये कुठल्या ना कुठल्या पक्षात जातील। ते आमच्याचकडे येतील असं म्हणता येणार नाही, पण कुठल्या ना कुठल्या पक्षात ते जातील, कारण का गळचेपी होते। डॅमेज कंट्रोल कसा करायचा हे स्वतः साहेबांना सुद्धा कदाचित कळत नसेल। एवढा डॅमेज कंट्रोल होऊ शकत नाही असा अंदाज बऱ्याच नेत्यांना आहे।
शरद पवारांनी काल तुमच्या प्रश्नांना उत्तर दिलेलं आहे. 58 सातत्यानं त्यांच्या वयावर तुम्ही बोलता, पण 37व्या वर्षी मी मुख्यमंत्री होतो. दादा आता जवळपास 63व्या वर्षी आहेत. काय वडिलांचं सुद्धा काम असतं की एक ठराविक वयानंतर आपल्या चाव्या मुलांच्या हातात द्यायला पाहिजे, पण मोह कधी कधी सुटत नसतो. आता हे गणित आम्हाला काही कळलं नाही. मार्गदर्शकाची भूमिका, स्वतः आपण नेता राहण्यापेक्षा मार्गदर्शकाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते आणि मार्गदर्शनाचीच अपेक्षा आत्ताच्या वयाला केली जाते. हा निसर्गाचा नियम आहे. आता निसर्गाचा नियमही आपण डावलून पुढे जाऊ तर मग कोणी ना कोणी कुठे ना कुठे दबक्या आवाजात का असेना आपल्याजवळ बोलत नसले तरी बाहेर बोलतातच. सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच आता कुठंतरी शरद पवारांना निर्णय घ्यायला हवा अशा पद्धतीची प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन गजानन बाळापूरकर, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.